फायनली 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आमच्या गावी. रस्ते मित्रांनो थोडेसे खराब आहेत, त्यामुळे येताना मात्र सावकाश या. गावचे रोड छोटे असले तरी खूप छान असे मस्त आणि ठेवलेले आहेत, वेल मेंटेन्ड आहेत. मग त्यानंतर आम्ही या छोट्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला आणि आता इथून पुढे फक्त 1 किलोमीटरवरती आमचं घर राहिलं होतं आणि त्यानंतर आम्ही फायनली पोचलो घरी. तर मित्रांनो घराचं काम हे चालू असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली गावी आलो होतो, कुठल्याही फिरण्यासाठी वगैरे आलो नव्हतो. घराची सर्व पाहणी करून झाल्याच्या नंतर तो थोडा टाईम आम्ही स्पेंड केला. बघाल आमच्या समोर तर हे दत्ताचं मंदिर आहे, छान असं मस्त मंदिर आहे आणि इथे समोर असा मस्त असा डोंगर आहे आणि विशेष म्हणजे आमच्या घराच्या समोर छोट्या गावाला जोडणारा एक रस्ता बनत आहे. त्या रस्त्याचं बांधकाम सुद्धा चालू होतं, रस्त्याचं काम चालू होतं. मग थोडा वेळ टाईम स्पेंड करत आता घराचा व्हिडिओ तर मी तुम्हाला नंतर दाखवेन. घराचं बांधकाम असल्यामुळे राहण्याची गैरसोय. मग आम्ही चिपळूणमध्ये तेज ग्रँड म्हणून एक हॉटेल आहे, त्यामध्ये एक मस्तपैकी रूम घेतली जी सुपर डिलक्स होती आणि मस्त आम्ही त्या ठिकाणी रात्र घालवली. आणि संध्याकाळी म्हटलं आता भूक लागलेली आहे, तर आमचं एक आवडतं हॉटेल आहे चिपळूणमध्ये, ते म्हणजे हायवे हॉटेल. हायवे हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर तिकडे चिपळूणला जाताना तिथे गणपतीची मूर्ती आणि मस्त असं लोक सेलिब्रेशन करताना दिसलेत. ते म्हणजे माघी गणेशोत्सव असल्यामुळे तिथे विसर्जनाची आय थिंक तयारी होती. मग आम्ही तो उत्सव अनुभवत पुढे गेलो. आपल्या चिपळूणची ओळख म्हणून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. खूप छान मस्त असं बांधण्यात आलेलं आहे, त्यामुळे चिपळूणला एक नवीन ओळख ही निर्माण झालेली आहे. त्यानंतर आम्ही आमच्या आवडत्या हॉटेलमध्ये पोहोचलो. आता ह्या हॉटेलची गंमत अशी की आम्ही कॉलेजपासून असताना या हॉटेलला नेहमी जायचो. जबरदस्त अशी चिकन मटनला जी टेस्ट आहे ती म्हणजे हायवे हॉटेलची. तांदळाची भाकरी, मस्त चिकन आणि वडे मटनला तर एवढी जबरदस्त टेस्ट तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. भूक लागली ना मित्रांनो? चला तर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटू.